सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत। माझं चॅनलच भूजलचं आहे, त्याच्यामुळं पावसाळ्यातसुद्धा जे माझे पाणी शोधक बांधव आहेत आणि त्यांना थोडा कमी अभ्यास आहे समजा, तर त्यांच्यासाठी काही मी व्हिडिओ आणणार आहे। तर आज कमीत कमी 5 असे प्रयोग आहेत का त्याच्यामध्ये खरंच दम आहे आणि दम कमवून आहे, तर स्वतः करून बघा त्या प्रयोगमध्ये दम कमवून आहे। तर 5ही प्रयोग मी आज करून दाखवणार आहे आणि व्हिडिओ ज़्यादा नाही 10 मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकतो। तर हा 10 मिनिटाचा व्हिडिओ पाणी शोधकांनी पाहणे, शेतकऱ्यांनी पाहणे आणि ज्याला ह्या जलविषयी इंटरेस्ट आहे त्यांनी पाहणे आणि काय चूक असली तर कॉमेंट करा आणि चांगलं जरी वाटलं तरी कॉमेंट करू शकता, याच्यात काय चुकी म्हणून कॉमेंट करू शकता आणि काय तुम्हाला चांगलं वाटलं तरी कॉमेंट करू शकता। तर सगळ्यात अगोदर जे पद्धत आहे आपलं हे तांबा आणि लोखंड याचा रॉड जे आपण बनवलेला आहे त्याच्याविषयी दाखवू आणि नंतर मग आणखीन जे 4 प्रयोग आहेत त्याच्याविषयी दाखवू। तर इथं असा एक पॉईंट आहे का अशी लाईन येऊन एक लाईनचे 3 लाईनी झालेल्या इथं, ही 1 ही 2 आणि ही 3 असे, आणि लाईन खूप मोठी आहे, त्याची कमीत कमी 3 इंचाची लाईन असावी। 1 2 3ही लाईनमध्ये 1 इंचीच्या पुढं पाणी दाखवलं पुढं, आणि हा रॉड धरायची पद्धत आहे मुठीत धरून आणखीन अंगठ्याने पुढं असं दाबणे, तर असे ओपन होतात पाण्याच्या लाईनीवर आणि शिंगलसुद्धा ओपन होतं। इकडे पहा ही एक लाईन, हे सगळ्यात माझा सध्या नंबर 1 वर ठेवलेला हा प्रयोग आहे माझा स्वतःचा। आणि त्याच्यानंतर आमच्या मित्र आहे प्रशांत सर, त्यांचं चॅनल आहे, त्यांचा प्रयोग आहे 11 इंची रॉड। असं जर लाईन त्याने दाखविली आणि असंच जर राहिला समजा रॉड, तर ती पाण्याची लाईन मुठीत जरी धरलं तरी असंच राहायला पाहिजे। हे 2 प्रयोग स्ट्रॉंग, आणि हा PVC पाईप जर जिथं फिरला समजा तिथं सुद्धा पाण्याची 100% वाहत्या पाण्यावरच हा काम करतो। हा 3रा स्ट्रॉंग प्रयोग झाला आहे आणि 4था स्ट्रॉंग जो प्रयोग आहे तो दगडाचा आहे। इकडे पहा आणि दगडाचा प्रयोग करत असताना जर आपण समजा प्रयोग पाहिला, दगडाने अशी लाईन आपल्याला दाखविली, तर त्याला असं खाली बसायच्या अगोदर व्यवस्थित एकदम आणि नारळ धरायचा असं, आणि जे 2 बोट आहे आपले ते असं जर रगडीत आणल्यानंतर इथून लाईन दाखली कंप्लीट, इकडे पहा जर दाखविलं तर समजून घ्यायचं पाणी 100% वाहत आहे। डबल पहा इकडं,
कमी वाहणारी लाईन असली तर ह्या 2 बोटांनी उचलत नाही. मी दाखवीन इथं आडवा बोर आहे आमचा, ते जास्त वाहत नाही सध्या, परंतु त्याला असं जर बोटाने दाबीत आणलं तर दगड उचलत नाही. हे झाला दगडाचा कमीत कमी 3रा प्रयोग. आणि 4था नारळाचे 2 प्रयोग आहेत, ते सुद्धा दाखवतो मी. समजा अशी लाईन असली तर नारळ असं धरून जर आपण चालत गेलो तर नारळ उचलतं. तर ह्या बाजूनं गेल्यानंतर परत आणखीन ह्या बाजूनं सुद्धा त्याला तपासायला पाहिजे. असं दोन्ही बाजूनं जर नारळ उचललं तर ते सुद्धा पाणी आहे, कोरडी लाईन नाही. नारळाचा एक पहिला प्रयोग, कोरड्या लाईनीवर दोन्ही बाजूनं नारळ उचलत नाही, ते सुद्धा मी तिथं तुम्हाला दाखवणार आहे. कमी पाण्याची लाईन आहे, त्याच्यावर दोन्ही बाजूनं उचलत नाही. इथं जे कोरडी लाईन आहे मी तुम्हाला दाखवतो. आता एका बाजूनं उचललं जर तर दुसऱ्या बाजूने नाही उचलत, कोरडी जर लाईन असली तर. आणि आणखीन पाण्याची लाईन किंवा कोरडी लाईन, तर हे 5वा प्रयोग आहे नारळाचा. जर ही लाईन आहे समजा, हे तांब्याचा रॉड जर आपण असा घसडीत जर आणला तर दाबून जर पाणी वाहत असलं तर लगेच उचलतो. इथून सुद्धा पाहतो मी. इकडे बघा, असं जर झालं समजा तर 100% तिथं पाण्याची लाईन आहे. इकडे बघा, असं रॉड दाबून जमिनी जर वर जर ठेवला तर ती पाण्याची लाईन आहे. आणि खोलीविषयी जर पाहायचं असलं तर पहिले लाईनवर असं उभं राहायचं आणि जिथून लाईन नाही ज्या बाजूनं, त्या बाजूनं असं नारळ दम्मानी, आणि आपण खोलीसाठी चाललो हे विचार मनात ठेवूनच असंच चालायचं. तर इथं असं उचललं, ते अंतर मोजायचं कमीत कमी 1, 2 आणि 3. तर हे पाण्याचा अंदाज आपल्याला जादा खोलवर नाही, 35 फुटावर आहे. आणि 3 पावलाच्या 30च्या नंतर हे पाणी लागू शकतं. तर नारळासाठी हे प्रयोग सुद्धा खोलीसाठी एकदम स्ट्रॉंग आहे. आणि आणखीन बी काही प्रयोगावर सध्या अभ्यास चालू आहे. आणि हे 4-5 प्रयोग स्ट्रॉंग 100% पाण्यावर आहेत. आणि पावसाळा संपूस तर कमीत कमी असे आणखीन 4-5 प्रयोग कमीत कमी मला तयार करायचे आहेत. आणि त्याच्यावरच पॉईंट द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर माझा आजचा हा जर व्हिडिओ ज्याला आवडला तर त्यांनी त्याच्यावर कॉमेंट करा. आणि काही चूक असली तरी प्रेमाने कॉमेंट करू शकता, ही चूक आहे आणि हे रॉंग आहे. तर त्या ज्या लोकांनी आजचा व्हिडिओ पाहिला त्याचे सगळे